छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। आमदार महेंद्र शेठ तोरवे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार महेंद्र शेठ तोरवे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपली निशाणी धनुष्यबाण। पळसदरी स्वामी समर्थ मठात दर्शन घेऊन आमदार महेंद्र तोरवे यांनी प्रचाराला दिली सुरुवात। अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र तोरवे यांनी पळसदरी येथील स्वामी समर्थ मठात दर्शन घेतल्यानंतर पळसदरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली। धार्मिक वातावरणात प्रचाराला प्रारंभ करत त्यांनी मठाच्या माध्यमातून ग्रामस्थांचे आशीर्वाद घेतले। यावेळी महायुतीतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचार सभेत धनुष्यबाण या निशाणावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले। महेंद्र तोरवे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीला पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यानंतर त्यांनी पळसदरीसह वरणे, तिघर आणि नांगुर्ले या गावांमध्ये प्रचार करताना स्थानिक समस्या जाणून घेतल्या आणि आगामी विकास योजनांवर चर्चा केली। आमच्याकडे बहुतेक समस्यांचा म्हणजे सर्वात एक महत्त्वाची समस्या म्हणजे पाणी। आज आम्ही महेंद्र शेठ तोरवे यांना आम्ही हा प्रश्न मांडला का आमच्याकडे बहुतेक रस्ते झाले, दुसरे इतर काही जे म्हणजे हे जे काही समस्या आहेत ते बहुतेक समस्या आमच्या सुटलेल्या ग्रामपंचायत मार्फत, जिल्हा परिषद, पंचायत समिती मार्फत। पण एक मोठी एक समस्या म्हणजे पाणी योजना, त्याच्यासाठी भरघोस असा निधी जर असेल तरच आमची ही पाणी योजनाचा प्रश्न सुटू शकतो। म्हणून आम्ही महेंद्र तोरवेंकडे एक मागणी केली, आम्हाला एकच फक्त समस्या म्हणजे जास्तीत जास्त भेडसावणारी ती म्हणजे पाणी समस्या। तर आमदारांनी एक शब्द टाकता लगेच सर्व जे काही इंजिनियर वगैरे लोक आहेत त्यांना सर्वांना बोलून त्या पळसदरीच्या पाणी प्रश्नाचा प्रश्न सोडवायला त्यांना सांगितलं आणि काही दिवसामध्ये लगेच त्या कामाची ओरकाटरसुद्धा मिळाली। आज जवळजवळ 80% पाणी प्रश्न प्रगती पथावर आहे। आता नळ जोडण्या चालू झाल्यात। दुसरं बहुतेक म्हणजे एक विहिरीचं काम आहे, 4 बोरवेल झाल्या। सर्व काम जवळजवळ 80% झाले। त्यामुळे आमच्या गावातली सर्व माणसं धनुष्यबाणाशिवाय मतदान करणार आहे हे तुम्हाला मठामध्ये ग्वाही देतो। जय महाराष्ट्र। चरणी तुम्ही काय मागितलं? आणि स्वामींच्या मठामध्ये सुद्धा इथं येऊन जर समजा जर मी पाणी प्रश्न सोडू शकलो नाही म्हणजे महिलांना त्यांनी उत्तर दिले, जर मी हा पाणी प्रश्न सोडू शकलो नाही तर मला भुताऱ्याने मारा असं, पण ते ती वेळ येणार नाही। पाणी प्रश्न 80% चं काम झालेलं आहे।